मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. मित्रांनो, ऋग्वेद हे जगातील सर्वात प्राचीन वाङ्मय आहे, ज्याला भारतीय संस्कृतीचा पाया मानला जातो असे मानले जाते. मात्र ऋग्वेदाच्या संदर्भात अनेक विद्वानांचे विचार, टीका आणि संशोधन उपलब्ध आहे, ज्यामुळे यावर नवी दृष्टी आपल्याला मिळते. या व्हिडिओमध्ये आपण मनुस्मृतीवर नवा प्रकाश या मोहम्मद देशमुख यांच्या ग्रंथातील आर्यभटांचे सांस्कृतिक आक्रमण या प्रकरणावर चर्चा करणार आहोत. ते प्रकरण आपण जसेच्या तसे पुस्तकातून वाचून घेणार आहोत. पृष्ठ क्रमांक 18 ते 21 मध्ये देशमुख सरांनी ऋग्वेदाबाबत दिलेले महत्त्वाचे दृष्टिकोन, तर्कशील विचारवंतांचे अभिप्राय आणि सांस्कृतिक संघर्षाचे मुद्दे आपण समजून घेणार आहोत. सांस्कृतिक संघर्ष, चार्वाकांचे विचार, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शरद बेडेकर, डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांचे अभ्यासपूर्ण विचार, तसेच महाभारत, रामायण, पुराणे आणि वैदिक गणित यांच्यावर घेतलेला इतिहासाचा अभ्यास या सगळ्यांचा आढावा या व्हिडिओत घेतला जाणार आहे. चला सांस्कृतिक इतिहासाची नवीन दृष्टिकोनातून यात्रा सुरू करूया. मित्रांनो, आपले या व्हिडिओत कोणते महत्त्वाचे मुद्दे असतील तर ऋग्वेदाचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा काय आहे, विद्वानांनी यावर कोणते अभिप्राय नोंदवले आहेत, आर्यभटांचे सांस्कृतिक आक्रमण या संदर्भात मोहम्मद देशमुख यांनी कोणते महत्त्वाचे मुद्दे पुस्तकात मांडले आहेत, चार्वाक, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये काय साम्य आणि विरोधाभास आढळतो, महाभारत, रामायण, पुराणे आणि वैदिक गणित यामधील सांस्कृतिक संघर्षाचे महत्त्व नेमके काय आहे, डॉक्टर शरणकुमार लिंबाळे आणि शरद बेडेकर यांच्या विचारांनी भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाला कोणती नवीन दिशा दिलेली आहे, बौद्ध धर्म आणि शिवधर्म या विषयावर इतिहासकार प्राध्यापक मोहम्मद देशमुख काय म्हणतात, ऋग्वेदाचा प्रभाव आधुनिक भारतीय समाजावर कसा पडतो याबाबत तर्कशील विचारवंतांचे काय मत आहे, डॉक्टर तारा भवाळकर यांनी सांस्कृतिक संघर्षाच्या संदर्भात कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऋग्वेदाबाबत मांडलेल्या विचारांची ऐतिहासिक महत्त्व काय आहे, मनुस्मृतीवर नवा प्रकाश या ग्रंथाचा सांस्कृतिक अभ्यास कसा केला जाऊ शकतो. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि यापूर्वीचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर ते जरूर पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आजच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना आपण सुरुवात करूया. लेखक काय म्हणतात पहा. ऋग्वेदाबाबत विद्वानांचे अभिप्राय. पहिला अभिप्राय आहे चार्वाक यांचा. त्रयोवेदस्य कर्तारो भंड धूर्त निशाचरा, अर्थात ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे तीनच वेद परंपरेने मानल्या जात असल्याने चार्वाक ह्या तिन्ही वेदांचे कर्ते हे लबाडलुच्चे, धूर्त, चोर असल्याचे आपले मत प्रतिपादित करतो. दुसरा आहे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा अभिप्राय. वेदातील कल्पनांनी हिंदू यापुढे अधिकच निकृष्ट बनतील, कारण वेदातील सृष्टीविषयक व समाज जीवन विषयक विचार अगदी कोते व भ्रामक स्वरूपाचे आहेत. सृष्टी व समाज याबद्दलच्या भ्रामक विचारांच्या स्वीकाराने मानव अधिक दुर्बल बनेल. वेदात ऐहिक जीवनाला, प्रवृत्तीवादाला आणि भौतिक साधनांना फार महत्त्व आहे हे खरे, परंतु निसर्गशक्तीच्या ठायी अनेक देवता राहतात व त्यांच्या लहरीने सृष्टीतील घडामोडी होतात हे महान अज्ञान त्यात आहे. त्याप्रमाणे त्या देवतांच्या आराधनेचे शुष्क व व्यर्थ कर्मकांड किंवा यज्ञ आहेत. त्या सत्यापसत्याचा आज आपल्या संस्कृतीशी मुळीच मेळ बसणार नाही. यातील देवांची चरित्रे आजच्या ज्ञानाशी व नैतिक कल्पनांशी अगदीच विसंगत आहेत. आजही विज्ञाने व समाजशास्त्रे यांच्याशी तुलना करता असे दिसेल की तो वैदिक धर्म अडाणी समाजाचा होता. हिंदू धर्माची समीक्षा पृष्ठ 164 वर अशी नोंद आहे. पुढचा अभिप्राय आहे सिद्धेश्वर शास्त्री
चित्राव यांचा एका विशिष्ट दृष्टिकोनातून समग्र ऋग्वेदाचा अर्थ लावणे प्राचीन काळापासून आजतागायत कोणालाही शक्य झाले नाही. अर्थ संभ्रमामुळेच ऋग्वेदाच्या विभिन्न भाष्यकारांनी आणि विभिन्न पंथाच्या प्रवर्तक आचार्यांनी एकाच मंत्राचे परस्पर विरोधी अर्थ काढलेले आहेत. ऋग्वेदाचे मराठी भाषांतर पृष्ठ 6 अशी नोंद आहे. पुढे विचार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे. द वेदाज आर worthless set of books. There is no reason either to call them sacred or infallibility only because by a later interpolation of what is called the Purusha Sukta the Vedas have them the lords of the earth. Nobody has had the courage to ask why these worthless books which contain nothing but invocation to tribal gods to discovery the enemies, look their property and give it to their followers. सांस्कृतिक संघर्ष पृष्ठ 148. लेखक डॉक्टर शरणकुमार लिंबाडे यांनी असे मत इथे मांडलेले आहे. पुढचे विचार आहेत, अभिप्राय आहे शरद बेडेकर यांचा. ऋग्वेदात कुठलेही ठोस तत्वज्ञान नाही. विशिष्ट धर्मतत्वांचा आग्रह दिसून येत नाही. जगाच्या आदी कारणापासून ते शेतीचे फायदे, जुगाराचे दुष्परिणाम, स्वरवाभूती एकच तत्व आहे या विचारापासून इंद्र, सूर्य, अश्व, अन्न, नदी, यज्ञस्तंभ, दर्भ, दरवाजा या सर्वांना देवता मानण्यापर्यंत, सूर्याची स्तुती करणाऱ्या ऋचांपासून ते सवतीचा नाश करणाऱ्या ऋचापर्यंत लोकांनी एका विचाराने राहावे असे सदिच्छेपासून एका ऋचाकर्त्याने दुसऱ्या ऋचाकर्त्याचा द्वेष करण्यापर्यंत अनेकविध विषयांच्या ऋचा ऋग्वेदात आलेल्या आहेत. काही ऋचा सामान्य दर्जाच्या तर काही ऋचा लैंगिक व असभ्य वर्णनाच्या सुद्धा आहेत. अशा ऋचा एकूण 33 आहेत. ऋग्वेद रचनाकाळी सुस्पष्ट कालगणना करणे किंवा इतिहास लिहून ठेवणे असा काही प्रकार कोणालाही माहीत नसावा. महिन्यांची नावे, तिथी किंवा 27 नक्षत्रांच्या स्थितीचे कोठेही उल्लेख ऋग्वेदात दिसत नाहीत. पृथ्वी आणि सूर्य यांच्यापैकी सूर्य स्थिर असून पृथ्वी सूर्याभोवती फिरते ही भौतिक शास्त्राने सिद्ध झालेली वस्तुस्थिती ऋग्वेद काळात कोणालाही माहीत नव्हती. वेदकर्त्या ऋषींना जरी त्रिकालज्ञानी वगैरे समजले जाते तरी ऋग्वेदात अशा 10 ऋचा आहेत की ज्यावरून सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो अशी चुकीची माहिती मांडलेली आहे. ऋग्वेदात अन्यास्त्र, पर्जन्यास्त्र, ब्रह्मास्त्र इत्यादी काल्पनिक युद्ध अस्त्रांचे कोठेही उल्लेख नाहीत किंवा तपश्चर्या करून कुण्या देवाचा वर प्राप्त करणे किंवा कुणी तपस्वी कुणाला शाप देणे अशा सारखे प्रकार ऋग्वेदात नाहीत. हे सर्व कपोल कल्पित प्रकार नंतरच्या काळात रचलेल्या महाभारत, रामायण, पुराणांमध्ये मात्र अनेक आहेत. तसेच वैदिक गणित म्हणून समजले जाते तसे काहीही गणित वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये नाही. आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष इत्यादी कल्पना त्रिकाल ज्ञानी मानलेल्या ऋग्वेदकालीन ऋचा रचणाऱ्या ऋषींना माहीत नव्हत्या. मला समजलेले 5 हिंदू धर्म यामध्ये हे विचार मांडलेले आहेत. पुढे अभिप्राय आहे इतिहासकार प्राध्यापक मामद देशमुख. हे काय म्हणतात पहा. ऋग्वेदात बदल केल्यावरही घाणच. प्रारंभीची सूक्ते उपलब्ध नाहीत. उपलब्ध आहेत त्यांना अर्थ लागत नाहीत. वरील सूक्ते नंतरची आहेत हे सगळे मान्य करूनही आज जो काही ऋग्वेद उपलब्ध आहे त्यातही कल्याणकारक असे काहीच नाही. घाणेरडे, गटार हा शब्दही कमी पडावा एवढा मूर्खपणा, अनैतिक वृत्ती, अश्लीलता, अर्थहीन बकबक, कपट, काम, क्रोध, लोभ, मत्सर अशा सगळ्या हीन प्रवृत्ती ऋग्वेद ऋचातून नागड्या उघड्या स्वरूपात दिसू लागतात. अशा ऋग्वेदाला अपौरुषेय व पवित्र मानायचे काय? बौद्ध धर्म आणि शिवधर्म या पुस्तकात यांनी हे विचार मांडलेले आहेत. पुढचे विचार डॉक्टर तारा भवाळकर काय म्हणतात पहा. आपल्याकडे पहिल्या ऋग्वेदापासून कामविषयक उल्लेख, लैंगिकतेचे उल्लेख अतिशय मोकळेपणाने
केलेले दिसतात, मात्र ते यज्ञविषयक विधींच्या संदर्भात येतात. नेमकेपणाने सांगायचे तर ऋग्वेदामध्ये आणि अथर्ववेदात अपाला इंद्र संवाद, उषा प्रजापती संवाद किंवा इंद्र इंद्राणी संवाद यात मैथुनाला उत्सुक असलेल्यांचे संवाद आपल्याला दिसून येतात. ऋग्वेदाच्या 10व्या मंडळात यमयमी संवाद येतो. या सगळ्यातून पुन्हा पुन्हा दृष्टोत्पत्तीस काय येते तर आज ज्या नात्यांना मैथुनाच्या दृष्टीने आपण निषिद्ध समजतो असे संबंध त्या काळात सर्वमान्य असले पाहिजे. मातीची रूपे या पुस्तकात हे विचार या लेखिकेने मांडलेले आहेत. यावरील सर्व विद्वानांच्या मतावरून व ऋग्वेदाचे ज्ञात झालेल्या स्वरूपावरून कोणताही शहाणा वेद ही दैवीवाणी असल्याचे व अपौरुषीय असल्याचे व पवित्र आहेत असे मान्य करणार नाही. अशा प्रकारचे विचार लेखकांनी या पुस्तकामध्ये संकलित केलेले आहेत. ते आपण जसेच्या तसे या व्हिडिओत वाचन केले आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण ऋग्वेदाच्या संदर्भात विविध विद्वानांचे विचार आणि मनुस्मृतीवर नवा प्रकाश या ग्रंथातील सांस्कृतिक आक्रमणाची चिकित्सा पाहिली. चावार्क, लक्ष्मण शास्त्री जोशी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शरद बेडेकर यासारख्या विचारवंतांनी मांडलेल्या तत्त्वज्ञानातून आणि प्राध्यापक महम्मद देशमुख यांनी केलेल्या ऐतिहासिक विश्लेषणातून भारतीय संस्कृतीतील संघर्ष आणि तिचे वैचारिक पैलू अधिक स्पष्ट होतात. सांस्कृतिक संघर्षाचे हे विचारमंथन आपल्याला इतिहासाची नवीन दृष्टी देईल आणि आजच्या काळातील सामाजिक बदल समजून घेण्यास उपयुक्त ठरेल. या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर तुमचे जे काही मत असेल ते तुम्ही लेखकाला कळवू शकता, कारण हे विचार जे मांडलेले आहेत ते माझे नसून सदर लेखकांच्या पुस्तकातील आहेत. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.